Hello. Today we will be discussing a numerical question on loss of stock policy, including abnormal stock. So dear students, today you can see Depression Limited suffered a loss of stock due to fire on 31st May 2020. From the following information, prepare a statement showing the claim to be lodged. Stock on 1st Jan 2019, 38,400. Purchases during 2019, 1,60,000. Sales during 2019, 2,02,600. Closing stock on 31st December 2019, 31,800. Purchases from 1st January 2020 to 31st of May 2020, 54,000. Sales from 1st Jan 2020 to 31st May 2020, 61,400. An item of stock purchased in 2018 at a cost of rupees 10,000 was valued at rupees 6,000 on 31st December 2018. Half of this stock was sold in 2019 for rupees 2,600. Remaining stock was valued at rupees 2,400 on 31st December 2019. 1/4 of the original stock was sold in March 2020 for rupees 1,400. The remaining stock was considered to be worth 60% of the original stock. The salvage stock rupees 12,000 and the amount of policy was 30,000. There was an average clause in the policy. So dear students, in this today's question, this paragraph information plays an very important role. Here you can see the paragraph information. An item of stock purchased in 2018. It means there was a stock which was purchased during the year 2018 and the value of stock was 10,000 rupees. Unfortunately, this 10,000 rupees stock was valued at rupees 6,000 on 31st December 2018. Out of this, half of the stock was sold in 2019 for rupees 2,600. Now, let me ask you one question. Why anybody will value 10,000 rupees goods for rupees 6,000? Any answer? कुठलाही व्यक्ती आपल्या दुकानातला 10,000 रुपयाचा माल हा 6,000 रुपये किमतीला का व्हॅल्युएशन करेल सांगा बरं तुम्ही मला. हॅलो, सेलच होत नसेल कधी ते. व्हेरी गुड अनिकेत. जर एखाद्या वेळेला त्या दुकानदाराच्या दुकानामध्ये असणारा जो काही स्टॉक आहे तो स्टॉक जर विक्रीच केला जात नसेल किंवा तो विकलाच जात नसेल तर तो स्टॉक पडून राहणार आहे दुकानामध्ये बऱ्याच वर्ष आणि मग अशा प्रकारचा स्टॉक हा विकावा लागणार आहे आपल्याला, कारण की स्टॉकचं व्हॅल्युएशन पण काय होणार आहे, काय कमी होणार आहे. म्हणजे भलेही तुम्ही तो स्टॉक 10,000 रुपयाला घेतलेला असेल तर त्याची सध्याची करंट मार्केट व्हॅल्यू किती असू शकते, 6,000 रुपये असू शकते. आणि आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे कॉन्झर्वेटिझम प्रिन्सिपल आहे, जे प्रिन्सिपल काय सांगतं तर even if you have any of the stock having market value or the cost price whatever it so may be, but as per the conservatism principle it should be valued at cost price or market price, whichever is lower or less. So in this question, in the year 2018 there was a stock of rupees 10,000 but the company have valued this stock for rupees 6,000. म्हणजेच त्यांच्याकडे असणाऱ्या 10,000 रुपये मालाच्या किमतीचं त्यांनी व्हॅल्युएशन किती रुपये केलं, 6,000 रुपये केलं. लक्षात आलं इथपर्यंत सगळ्यांच्या? हॅलो, येस सर. हो सर. ओके. आता 6,000 रुपये व्हॅल्युएशन केलं, चला ते पण मान्य आहे आपल्याला. पण पुढे ते काय म्हणतात इथे, half of this stock was sold in 2019 for rupees 2,600. म्हणजेच 10,000 रुपये किमतीचा जो माल होता त्यातला 50% माल 2019 ला किती रुपयांना विकला त्यांनी, 2,600 रुपयांना विकला. बघा, 5,000 रुपये किमतीचा माल होता तो केवढ्याला विकला त्यांनी आता,
2600 रुपयांना विकला, म्हणजे आणखीन कमी मध्ये विकला. मला सांगा दुकानदार कमी किमतीनं माल केव्हा विकतो? प्लीज आन्सर. हॅलो हॅलो, माझा आवाज येतोय का सगळ्यांना? येस सर. हा, मला सांगा दुकानदार जास्त किमतीचा माल कमी किमतीला केव्हा विकतो? मला सांगा काय कारण असतं कमी? जेव्हा सेल होत बोला. नसेल किंवा किंवा कधी कधी असं असू शकेल का की एखाद्या मालामध्ये थोडासा डिफेक्ट आहे? हा डिफेक्टिव्हनेस असू शकतो. व्हेरी गुड, व्हेरी गुड. डिफेक्टिव्हनेस. हा, आता तुम्ही पाहिलं असेल बघा, बऱ्याच दुकानांमध्ये सेल लागलेले आहेत, है ना, दिवाळी आलेली आहे जवळ, आणि दुकानांमध्ये तुम्हाला 15,000 रुपयाची साडी 7,500 रुपयामध्ये देखील अवेलेबल आहे. बरोबर आहे. काही ठिकाणी तर असा सेल आहे की तुम्ही जीन्सची पॅन्ट, टी शर्ट आणि त्याच्याबरोबर शूज आणि हे सगळं फक्त 1,000 रुपयांमध्ये घेऊन जा. तुम्ही पाहिलं असेल की नॉर्मली आपल्याला टी शर्ट किंवा एखादा शूज घ्यायचं म्हटलं तरी किमान 1,000 रुपये लागतात, पण 1,000 रुपयांमध्ये या सगळ्या वस्तू मिळतात. याचं काय कारण असेल बरं? याचं कारण असं असतं की काही माल म्हणजे गुड्स हा डिफेक्टिव्ह असतो, किंवा तुम्ही त्याला असं म्हणू शकता तो स्लो मुव्हिंग असतो. स्लो मुव्हिंग म्हणजे काय? तो लवकर विक्रीच केला जात नाही, म्हणजे दुकानात वस्तू आहे पण ती लवकर विक्री केली जात नाही. मग अशा मालाला आपण काय म्हणतो तर ॲबनॉर्मल गुड्स असं म्हणतो. अकाउंटिंग लँग्वेज मध्ये आपण त्याला कोणता शब्द वापरणार आहे? ॲबनॉर्मल गुड्स. लक्षात आलं सगळ्यांच्या? आता नॉर्मल गुड्स म्हणजे काय की जो सहजपणे विक्री केला जातो त्या मालाला आपण काय म्हणतो? नॉर्मल गुड्स. आणि ॲबनॉर्मल गुड्स म्हणजे काय की जो माल सहजासहजी विक्री केला जाऊ शकत नाही. त्याची कारणं वेगवेगळे असू शकतील. एक तर तो स्लो मुव्हिंग आयटम असेल, किंवा त्याच्यामध्ये काही डिफेक्ट असेल, किंवा तो माल खराब झालेला असू शकतो. आणखीन त्याची बरीचशी कारणं असू शकतात. लक्षात आलंय सगळ्यांच्या? ॲबनॉर्मल गुड्स म्हणजे काय? येस हॅलो. सर. हा, येस सर. आता ॲबनॉर्मल हा जो गुड्स आहे, तर ह्या प्रॉब्लेम मध्ये या माहितीवरून आपल्याला असं दिसतंय की या कंपनीकडे सुद्धा ॲबनॉर्मल स्टॉक आहे, आणि तो स्टॉक किती किमतीचा आहे? ओरिजिनली 10,000 रुपयांचा आहे. कारण की त्यांनी असं म्हटलंय की an item of stock purchased in 2018 at a cost of rupees 10,000 was valued at rupees 6,000. 2018 मध्ये 10,000 रुपये किमतीचा जो माल खरेदी केला होता त्याची व्हॅल्युएशन त्यांनी 31 डिसेंबर 2018 रोजी किती केलेली आहे? तर 6,000 रुपये इतकं व्हॅल्युएशन केलेलं आहे. एवढं करून ते थांबले नाही, तर त्यातला अर्धा जो माल आहे म्हणजे 10,000च्या निम्मे 5,000 रुपयाचा जो माल आहे तो त्यांनी केवढ्याला विक्री केलाय? 2,600 रुपयांना. मग जेव्हा बिझनेसमध्ये ॲबनॉर्मल गुड्स आणि नॉर्मल गुड्स अशा प्रकारचे दोन प्रकारचे माल जेव्हा बिझनेसमध्ये असतात, अशा वेळेला नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्याला नॉर्मल स्टॉकचं कॅल्क्युलेशन वेगळं काढायचं आहे आणि ॲबनॉर्मल स्टॉकचं कॅल्क्युलेशन वेगळं काढायचं आहे. आता तुमचा प्रश्न असेल का वेगळं काढायचं? रिझन इज नॉर्मल स्टॉक हा नॉर्मल आहे, त्याच्यातून मिळणारा प्रॉफिट हा पण कसा असणार आहे? नॉर्मलच असणार आहे. आता उदाहरण ह्याच कंपनीचं घ्यायचं म्हटलं तर या कंपनीमध्ये बघा माल जळाला आहे, बरोबर? मग माल जळाला म्हटल्यानंतर मालामध्ये दोन प्रकार होते, एक तर नॉर्मल स्टॉक होता, दुसरा कसा होता? ॲबनॉर्मल स्टॉक. मग इन्शुरन्स कंपनीकडे जेव्हा ही केस जाईल तेव्हा इन्शुरन्स कंपनी प्रश्न विचारेल की नाही विचारणार? इन्शुरन्स कंपनी त्यांना विचारणारच आहे, हा 10,000 रुपये किमतीचा व्हॅल्युएशन असणारा माल तुम्ही 6,000 रुपयाला का व्हॅल्युएशन केलाय बरं? आणि त्यातला 5,000 रुपये किमतीचा माल तुम्ही 2,600 रुपयालाच विकलाय. याचं कारण काय? मग ते असं म्हणू शकतील की तुमचा जो माल होता तर तो माल ॲबनॉर्मल आहे, म्हणजे हा माल लवकर विक्री केला जात नव्हता, आणि मग असा माल जर जळाला तर त्याचे पूर्ण पैसे देईल का कंपनी? हॅलो. नाही देणार. नाही. आणि म्हणून आपल्याला ॲबनॉर्मल स्टॉकचं व्हॅल्युएशन वेगळं करावं लागेल आणि नॉर्मल स्टॉकचं व्हॅल्युएशन वेगळं करावं लागेल. लक्षात आलं सगळ्यांच्या? मग आपण हा प्रॉब्लेम आता सोडूया. तर प्रॉब्लेम मध्ये काही इन्फॉर्मेशन देऊ द्या. आपल्या 5 स्टेप मध्ये आपण बदल करायचा नाही. वी विल फॉलो ऑल दी 5 स्टेप्स विच वी वेर फॉलोइंग इन द प्रिव्हियस problems. So first of all, here I am going to prepare the depreciation limited trading account for the year 2019. So as you know, there are columns like particulars rupees, and first we will take the opening stock, and as you can see here, the opening stock that is on 1st of January 2019 is 38,400. बरोबर? तर 2019 ला 38,400 रुपयाचा आपल्याकडे स्टॉक आहे. परंतु
खाली इथे पॅराग्राफ इन्फॉर्मेशन जर तुम्ही वाचली तर इथे असं म्हटलं होतं, हाफ ऑफ द स्टॉक वॉज सोल्ड इन 2019 फॉर ₹2600. बरोबर. आता हा माल विक्री केलेला आहे म्हणजे तो सेल्स मधून मायनस होणार आहे, परंतु हा जो 2018 मध्ये परचेस केलेला माल होता की ज्याची तारीख बघा, व्हॅल्युएशन कधी केलंय 31 डिसेंबर 2018. 31 डिसेंबर 2018 म्हणजे हे 19चा ओपनिंग स्टॉक आहे. बरोबर. मग अंडर व्हॅल्यूड किती स्टॉक केलाय त्यातला 6,000 रुपये केलेला आहे आणि तो स्टॉक कसा आहे ॲबनॉर्मल, म्हणून आपण आपल्या ओपनिंग स्टॉक मधून ॲबनॉर्मल गुड्स काय केला आपण मायनस केला. लक्षात आलंय सगळ्यांच्या? हॅलो. येस सर. Yes, sir. हो सर. आपण फक्त नॉर्मल स्टॉक काढणार आहोत, त्याच्यामुळे ॲबनॉर्मलची जिथे जिथे ऍडजस्टमेंट असेल त्या प्रत्येक ऍडजस्टमेंट मधून आपण ॲबनॉर्मल स्टॉक काय करणार आहोत मायनस करणार आहोत. म्हणजे ओपनिंग स्टॉक आपला 38,400 आहे, त्यातनं ॲबनॉर्मल गुड्सचं व्हॅल्युएशन 6,000 झालं होतं म्हणून 6,000 त्यातनं मायनस केले तर नॉर्मल आपल्याकडे गुड्स किती शिल्लक आहे फक्त 32,400 रुपयांचा. त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ऍड काय करायचे तर परचेसेस 2019 मध्ये केलेले 1,60,000. मग आपण परचेसेस 1,60,000 त्याच्यामध्ये ऍड करूया. त्यानंतर 2019 मध्ये सेल्स झालेले आहेत 2,02,600 रुपये. मग आपण आता सेल्स घेऊया 2,02,600. परंतु इथे असं म्हटलं होतं की मार्च महिन्यामध्ये 2,600 रुपयाचा ॲबनॉर्मल गुड्स विकलाय तर तो यातनं मायनस करावा लागेल, म्हणून ॲबनॉर्मल गुड्स आपण यातून काय केला मायनस केला. लक्षात आलंय सगळ्यांच्या? बघा इथे ओपनिंग स्टॉक मध्ये अंडर व्हॅल्युएशन किती होतं ॲबनॉर्मलचं 6,000, त्याच्यामुळे ओपनिंग स्टॉक मधून ॲबनॉर्मल 6,000 मायनस केले. सेल्स मध्ये ॲबनॉर्मल गुड्सचा सेल किती होता 2,600, त्याच्यामुळे आपण ॲबनॉर्मल पण किती मायनस करून टाकले 2,600. मग नॉर्मल सेल्स आपला किती आलाय 2 लाख रुपये. आता आपल्याकडे सेल्स आहे, ओपनिंग स्टॉक आहे, परचेसेस आहेत, कोणत्याही प्रकारचा आपल्याला आता एक्सपेन्सेस दिलेला नाहीये, परंतु इथे क्लोजिंग स्टॉक आहे बघा 31 डिसेंबर 2019ला 31,800. मग आपण क्लोजिंग स्टॉक घेणार आहोत 31,800 आणि ह्या 31,800 मधून आपण ॲबनॉर्मल गुड्स 2,400 रुपयाचा मायनस करणार आहे. आता हे 2,400 रुपये आले कुठून तर इथे पहा 1/4 ऑफ द ओरिजिनल स्टॉक वॉज sold in March 2020 for ₹1,400 आणि पुढे असं म्हटलेलं आहे तिथे बघा half of the stock was sold in 2019 for ₹2,600 and the remaining stock was valued at ₹2,400 on 31st December 2019. म्हणजे ॲबनॉर्मलचा जो स्टॉक होता त्या स्टॉकचं व्हॅल्युएशन किती केलं 31 डिसेंबर 2019ला 2,400 रुपये आणि त्याच्यामुळे ॲबनॉर्मल गुड्स मधून आपण 2,400 रुपये काय केले इथे मायनस केले. बघा ओपनिंग स्टॉक मध्ये ॲबनॉर्मल होता म्हणून आपण तिथून मायनस केला, सेल्स मध्ये ॲबनॉर्मल होता म्हणून आपण सेल्स मधून मायनस केला, क्लोजिंग स्टॉक मध्ये सुद्धा ॲबनॉर्मल गुड्स ऍड होता म्हणून आपण त्यातून सुद्धा तो काय केला मायनस केला आणि मग आपल्याकडे नॉर्मल क्लोजिंग स्टॉक किती आला 29,400. आता आपण हे ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूया. याची क्रेडिटची टोटल जी आहे 2,29,400 ती आपण दोन्हीकडे मांडूया आणि जो डिफरन्स असेल तो डिफरन्सला आपण काय म्हणणार आहे ग्रॉस प्रॉफिट आणि त्यात ग्रॉस प्रॉफिट इज 37,000. कुणाला काही शंका आहे का इथपर्यंत बोला. हॅलो. नो सर. नो. ओके. सर. आता आपल्याला सेकंड स्टेप मध्ये काय काढावं लागेल सांगा बरं मला आता. हॅलो. सेकंड स्टेप मध्ये आपण काय कॅल्क्युलेट करतो? पहिल्या स्टेप मध्ये ट्रेडिंग अकाउंट काढून त्याचा ग्रॉस प्रॉफिट काढतो. सेकंड स्टेप मध्ये आपण काय करतो? ग्रॉस प्रॉफिट. व्हेरी गुड. मग आता काय करणार आहे आपण रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. मग ग्रॉस प्रॉफिटचा फॉर्म्युला काय तर ग्रॉस प्रॉफिट डिवायडेड बाय सेल्स इंटू 100. मग ग्रॉस प्रॉफिट किती आपल्याकडे 37,000 भागिले सेल्स आपला किती आहे 2 लाख गुणिले 100 म्हणजे 18.5% हा आपला काय आला रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट. समजलंय सगळ्यांना? येस सर. ओके. आता नेक्स्ट थर्ड स्टेप काय असते एनीबडी? तिसऱ्या स्टेप मध्ये आपण काय तयार करतो? Memorandum trading account. Very good. Memorandum trading account. Now the third step is to prepare the memorandum trading account. आणि हे ट्रेडिंग अकाउंट अप टू द डेट ऑफ फायर असतं. जसं क्वेश्चन मध्ये म्हटलं 31 मे 2020 ला आग लागली, मग 31 मे 2020 पर्यंतचा आपण मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट काढत आहोत. मग मेमोरंडम ट्रेडिंग अकाउंट काढताना मागचा जो क्लोजिंग स्टॉक होता तो आता पुढे काय असणार आहे ओपनिंग स्टॉक. त्यामुळे पहिल्यांदा आपण ओपनिंग स्टॉक घेतला 29,400. हा नॉर्मल स्टॉक आहे लक्षात ठेवा. सेल्स क्वेश्चन मध्ये दिलेले आहेत बघा. सेल्स फॉर 2020 61,400. इथे पाहू शकता तुम्ही सेल्स फ्रॉम 1st January 2020 to 31st May 2020 61,400.
आता नेक्स्ट पार्ट जो आहे तो आहे परचेसेस. तर परचेसेस क्वेश्चन मध्ये दिलेत बघा, या पिरियड साठीचे परचेसेस आपल्याला दिलेले आहेत ते किती आहेत? 54,000 रुपयाचे परचेसेस आहेत. मग 54,000चे परचेसेस आपण इथे मांडले. आता ॲबनॉर्मल गुड्सचा जी विक्री आहे तर खाली सांगितलं होतं बघा इथे 1/4 of the original stock was sold in March 2020 for ₹1,400. म्हणजेच ॲबनॉर्मलचा सेल्स 1,400 रुपये ह्या कालावधीमध्ये झालाय, 1/1/2020 ते 31/5/2020. म्हणून ॲबनॉर्मलचा सेल यातून काय केलं आपण? मायनस केला. आणि मग नॉर्मल सेल्स किती आला आपला? 60,000 रुपये. आता ग्रॉस प्रॉफिट आपल्याला काय करायचं आहे? 18.5% कशाच्या काढणार आपण? 60,000च्या. मग 60,000च्या 18.5% जर तुम्ही ग्रॉस प्रॉफिट काढला तर तो किती येणार? 11,100 रुपये. आणि मग आपण ट्रेडिंग अकाउंटची डेबिटची टोटल जर केली तर ती आहे 94,500. आणि ती दोन्हीकडे पॅरलल मांडल्यानंतर जो बॅलन्सिंग फिगर येणार आहे तो बॅलन्सिंग फिगर आपला काय असणार आहे? एस्टिमेटेड स्टॉक, ज्याला तुम्ही बॅलन्सिंग फिगर म्हणू शकता, क्लोजिंग स्टॉक म्हणू शकता किंवा स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर असं देखील म्हणू शकता. आणि म्हणून स्टॉक ऑन द डेट ऑफ फायरची किंमत किती आली? तर 34,500 रुपये. कोणाची काही शंका आहे का? बोला. हॅलो. नो सर. नो सर. ओके, समजलंय 34,500 कसे आले. आता आपण फोर्थ स्टेप मध्ये काय करतो तर आपल्याला काढावं लागेल स्टेटमेंट ऑफ क्लेम. हे थोडंसं सगळ्यांनी बारकाईने ऐका, कारण की हे समजणं थोडंसं डिफिकल्ट आहे. त्यामुळे हे सगळ्यांना जमलं पाहिजे, कारण अशाच प्रकारचे प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचे इथून पुढे. आता स्टेटमेंट ऑफ क्लेम काढताना पहिल्यांदा आपण काय घेतो? तो स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. आताच आपण स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर म्हणजेच नॉर्मल स्टॉक किती काढला? तर 34,500 रुपये इतका काढला, बरोबर. आता क्लेम काढत असताना आपला दोन प्रकारचा माल जळाला, एक तर नॉर्मल स्टॉक जळालाय आणि दुसरा कोणता जळालाय? ॲबनॉर्मल स्टॉक. आहे ना लक्षात सगळ्यांच्या? आपण सुरुवातीपासून ॲबनॉर्मल बद्दल पण बोलतोय. मग नॉर्मल स्टॉकचे व्हॅल्युएशन किती आलंय? 34,500 रुपये. आता ॲबनॉर्मल स्टॉक किती जळाला हे काढावं लागेल ना आपल्याला तिथे. हॅलो. येस सर. येस ओके. सर. आता नॉर्मल स्टॉक आहे 34,500 आणि ॲबनॉर्मल स्टॉक किती आला? तर 1,500. आता सगळ्यांना प्रश्न पडला 1,500 कसा आला, बरोबर. मग आपण पाहूया की 1,500 कसा आला. आता खाली जो प्रॉब्लेम दिलाय त्या प्रॉब्लेमकडे पण लक्ष द्यायचं आणि स्टेटमेंटमध्ये पण लक्ष द्यायचं बघा. तर आता मी तुम्हाला ॲबनॉर्मल स्टॉक काढून दाखवतो 1,500 रुपये कसा आला तो. तर ॲबनॉर्मल स्टॉक काढत असताना सगळ्यात पहिल्यांदा 1 जानेवारी 2019ला इथे बघा खालच्या लाईन मध्ये दिलंय, याची स्टॉकची किंमत किती होती? 10,000 रुपये होती की नाही? 10,000 रुपये. ॲबनॉर्मल स्टॉक किती होता? सुरुवातीला आपल्याकडे 10,000 होता. आता ह्या ॲबनॉर्मल स्टॉक मधून प्रश्नामध्ये सांगितलंय बघा, हाफ ऑफ दिस स्टॉक वॉज सोल्ड इन 2019. 2019 मध्ये अर्धा माल विकला, म्हणजे 10,000 पैकी किती रुपयाचा माल विकला असेल? 5,000 रुपयांचा, बरोबर आहे. त्याच्यानंतर 3 नंबरला त्यांनी सांगितलं की त्यातला अर्धा जो माल आहे तो शिल्लक राहिला, आणि तो कधी शिल्लक राहिला? 1/1/2020ला. साहजिक आहे, 2019 मध्ये आपल्याकडे 10,000चा माल शिल्लक होता, 19 मध्ये आपण अर्धा माल विकला, तर शिल्लक किती राहिला? अर्धा माल शिल्लक राहिला. आता पुढे त्यांनी असं सांगितलं होतं बघा, 1/4 लेफ्ट डिस्ट्रॉइड ऑर पुट इन द क्लेम. यातला 1/4 इथे बघा सांगितलंय खाली, 1/4 ऑफ द ओरिजिनल स्टॉक वॉज सोल्ड इन 2019, बरोबर. आता जर तुम्ही इथे बघितलं तर 10,000च्या 1/4 जर तुम्ही काढलं तर किती स्टॉक येणार आहे आपल्याकडे? 2,500. हा 2,500चा आपल्याकडे स्टॉक शिल्लक आहे. आणि याचं व्हॅल्युएशन किती केलंय हे बघा, द रिमेनिंग स्टॉक वॉज कन्सिडर्ड टू बी वर्थ 60% ऑफ द ओरिजिनल कॉस्ट, बरोबर. मग ओरिजिनल जेवढी कॉस्ट आहे त्याच्या किती पर्सेंट आहे? हा 60%. मग आपल्याकडे 1/4 शिल्लक राहिलाय, म्हणजे किती शिल्लक राहिला? 2,500. मग 2,500च्या 60% काढून मला सांगा किती शिल्लक राहिला असेल मग? हॅलो. 1,500. व्हेरी गुड, एक्सलंट आन्सर, 1,500. आणि त्याच्यामुळे आपल्याकडे जी अमाऊंट शिल्लक राहिलेली आहे ती अमाऊंट ऑफ ॲबनॉर्मल स्टॉक किती आहे? तर 1,500. मिळालं सगळ्यांना उत्तर? येस सर. हॅलो. ओके. आता टोटल मग आपल्याकडे नॉर्मल प्लस ॲबनॉर्मल टोटल आपला स्टॉक किती झाला? 36,000 रुपयांचा. 34,500 रुपयांचा ॲबनॉर्मल, सॉरी नॉर्मल गुड्स, आणि 1,500 रुपयांचा ॲबनॉर्मल, म्हणजे टोटल स्टॉक आपला किती झाला? 36,000. यापैकी काही माल सॅल्वेज म्हणजे जळून तो वाचलेला आहे माल, तर सॅल्वेज स्टॉक किती आहे? 12,000 आहे, बरोबर. म्हणजे तो आगीत जळाला नाही, तो शिल्लक राहिलेला आहे आपल्याकडे. 12,000 रुपये आपण त्यातून मायनस केले. मग आपल्याकडे ऍक्च्युअल लॉस किती असणार आहे?
24,000, कारण 36,000 टोटल जळाला होता, त्यापैकी 12,000 शिल्लक आहे, म्हणजे आपला ऍक्च्युअल लॉस किती आला? 24,000. आणि क्वेश्चन मध्ये असं सांगितलं की प्रॉब्लेम मध्ये पॉलिसीची अमाऊंट किती दिली आहे? 30,000. आता प्रॉब्लेम मध्ये पॉलिसी अमाऊंट आहे 30,000 आणि आपला टोटल माल कितीचा जळाला आहे? 36,000चा. मग अंडर इन्शुरन्स आहे का ओव्हर इन्शुरन्स आहे सांगा बरं. आपला माल होता 36,000 रुपयांचा आणि पॉलिसी आपण घेतली 30,000ची. मग अंडर इन्शुरन्स आहे का ओव्हर इन्शुरन्स आहे? बोला. ओव्हर कसा असेल बाळा? अंडर इन्शुरन्स आहे ना. अंडर इन्शुरन्स. आपला माल 36,000 रुपयांचा आहे, मग आपण इन्शुरन्स केवढ्याचा घ्यायला पाहिजे? 36,000चा घ्यायला पाहिजे ना. मग आपण पॉलिसी इथे कितीची काढली आहे? 30,000ची काढलेली आहे, म्हणजे आपण कमी पॉलिसी काढली आहे, म्हणजे कसं आहे? अंडर इन्शुरन्स. लक्षात आलं? येस. ओके. मग लॉस आलाय 24,000. मग आता इथे ऍव्हरेज क्लॉज अप्लाय करावा लागेल आपल्याला, आणि म्हणून आता आपण क्लेम काढताना ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज करणार आहोत. मग ऍप्लिकेशन ऑफ ऍव्हरेज क्लॉज मध्ये आपला फॉर्म्युला ठरलेला आहे बघा. क्लेम इज इक्वल टू ऍक्च्युअल लॉस डिवायडेड बाय लॉस ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर मल्टिप्लाइड बाय पॉलिसी अमाऊंट. मग लॉस किती आहे ऍक्च्युअली इथे? 24,000 रुपये. स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर किती होता? 36,000 रुपये. नॉर्मल प्लस ॲब नॉर्मल दोन्ही घ्यायचं इथे. मल्टिप्लाइड बाय पॉलिसीची अमाऊंट किती आहे? 30,000. आणि त्यामुळे आपल्याला फक्त इन्शुरन्स क्लेम किती रुपयांचा अवेलेबल होईल? 20,000 रुपयांचा. याचं कारण असं आहे, जर आपण 36,000चा इन्शुरन्स क्लेम काढला असता तर आपल्याला 24,000 रुपये अख्खा क्लेम मिळाला असता. पण आपण कमी क्लेम काढला, त्याच्यामुळे आपल्याला क्लेम सुद्धा इथे कसा मिळणार आहे? कमी मिळणार आहे. आणि म्हणून तुमची क्लेमची अमाऊंट किती आहे? 20,000. आणि मगाशी आपण जो ॲबनॉर्मल स्टॉकचं व्हॅल्युएशन काढलं होतं ते असं आहे, ओरिजिनल स्टॉक 10,000, त्यापैकी फक्त 1/4 हा शिल्लक राहिला होता, म्हणजे 2,500चा स्टॉक शिल्लक राहिला होता. त्याच्या 60% म्हणजेच ॲबनॉर्मल स्टॉकचे व्हॅल्युएशन किती आलं? 1,500 रुपये. समजलंय सगळ्यांना? येस सर. कोणाची काही शंका आहे का प्रॉब्लेम मध्ये? सोपं वाटतंय का अवघड वाटतंय?